जिल्हा न्यायालय अपेक्षित प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. उंट या शब्दाचे स्त्रीरूप शोधा. ऑप्शन: उंटणी, उंटीण, उंटिणी, सांडणी. तर उंट या शब्दाचे स्त्रीरूप आहे सांडणी. प्रश्न क्रमांक 2. रिकामी जागा हा सदाहरित वृक्ष आहे. ऑप्शन: पळस, तेल्याताळ, खैर यापैकी नाही. तर तेलताळा हा सदाहरित वृक्ष आहे. प्रश्न क्रमांक 3. शरीरात लाल रक्तपेशी कुठल्या अवयवात तयार होतात? लसिका वाहिनी, यकृत, रक्तद्रव, अस्थिमज्जा. शरीरात लाल रक्तपेशी ह्या अस्थिमज्जा या अवयवात तयार होतात. फ्रेंड्स, प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रात रिकामी जागा येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. तर ऑप्शन आहेत अंबोली, महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान. तर महाराष्ट्रात अंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील नदी व त्यावर असलेली धरणे यांची चुकीची जोडी ओळखा. नंबर 1 भीमा, उजनी. नंबर 2 प्रवरा, भंडारदरा. नंबर 3 वैनगंगा, राधानगरी. नंबर 4 नीरा, येलदरी. तर उत्तर आहे नंबर 3 वैनगंगा, राधानगरी. वैनगंगा नदीवर कुठल्याही प्रकारचं धरण नाही आहे. तर वैनगंगा आणि राधानगरी चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो? तर ऑप्शन आहेत तहसीलदार. नंबर 2 सरपंच. नंबर 3 गिरदावर. नंबर 4 तलाठी. तर प्रत्येक गावातील जमीनधारकाच्या नोंदी ह्या तलाठी ठेवतात. प्रश्न क्रमांक 7. चंद्र हा पृथ्वीचा रिकामी जागा आहे. ऑप्शन 1 उपग्रह. ऑप्शन 2 तारा. ऑप्शन 3 ग्रह. ऑप्शन 4 लघुग्रह. तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक 8. किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहेत? ऑप्शन: विकल्पबोधक, समुच्चयबोधक, न्यूनत्वबोधक, परिणामबोधक. किंवा हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 9. मानवाच्या शरीरात रिकामी जागा गुणसूत्रे असतात. ऑप्शन: नंबर 1 46. नंबर 2 23. नंबर 3 22. नंबर 4 25. तर मित्रांनो, मानवाच्या शरीरात 46 गुणसूत्रे असतात. क्रमांक 10. महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झालं होतं? ऑप्शन: 1980, 1881, 1882, 1883. तर महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र हे 1882 मध्ये सुरू झालं होतं. केसरी वृत्तपत्र हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलं होतं. फ्रेंड्स, अशा प्रकारचे प्रश्न जिल्हा न्यायालय भरतीमध्ये विचारण्यात येणार आहेत TCS पॅटर्ननुसार. तर हे प्रश्न तुम्ही वारंवार रिव्हिजन करा. तर कसे वाटले प्रश्न नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असल्यास चॅनलला लाईक करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ग्रामर, इंग्लिश ग्रामर क्वेश्चन बघणार आहोत.